देवा, पण तरी सुद्धा तू देवी रुंदेला आशीर्वाद दिला. नक्की तुला मी तुझं सौभाग्य देईन. अगदी सत्य. ते कसं? एका दिवसाचं सौभाग्य मी हिला देईन. हिंदूवासी आपल्या ग्रामस्थांनी जी नवीन वास्तू उभारतील, त्या वास्तू समोरील अंगणात उजव्या कोपऱ्यात तुलसी वृंदावनाची स्थापना करतील. ती वृंदा म्हणजे ही लक्ष्मी होय. आणि या वृंदावनाची स्थापना केल्यानंतर कार्तिक शुद्ध द्वादशी दिवशी ती वृंदा आणि मी गोविंदा म्हणून आमचा विवाह लावतील. या विवाहात कोरड्या अक्षतांचा वापर केला जाणार नाही. या विवाहात कोळलेल्या अक्षतांचा वापर केला जाईल. एवढंच नव्हे तर 3 देवतांच्या 3 बायका उमा, रमा, सावित्री या आवळा, धात्री आणि मालती या स्वरूपानं वास्तव्य करतील. ही उष्ण राख मी माझ्या संपूर्ण अंगाला लावली आणि म्हणूनच या वृंदावनात उष्ण उदकाचं सिंचन केलं जाईल. आणि अशा रीतीनं या साऱ्या देवतानं भक्तांच्या इच्छा पूर्ण करतील. पण एक गोष्ट भक्तांनी ध्यानी ठेवा की ज्यावेळी फक्त कार्तिक शुद्ध द्वादशी दिवशीच हा एकच दिवस तुलसी वृंदावनाला तुम्ही हळदी कुंकवाचा तिलक लावू शकता. इतरत्र साऱ्या दिवशी केवळ कोरड्या अक्षता आणि हळदीचा तिलक हा तुलसी वृंदावनाला लावला पाहिजे. एवढंच नव्हे तर या अखिल विश्वाला एक वरदान आणि या महाविष्णूचा एक शाप. जो कुणी हिंदूवासीय आपल्या ग्रामस्थांनी नवीन वास्तू उभारल्यानंतर तुलसी वृंदावनाची स्थापना करणार नाही, त्याच्या जीवनी कलह, क्लेश, दारिद्र्य, दुःख हे सदोदित नांदत असे. पण जो कोणी तुलसी वृंदावनाची स्थापना करून नित्य नियमानं सूर्योदयाच्या वेळी त्यावर उदकाचा अभिषेक करतील, त्याच्या जीवनात हा वैकुंठीचा नारायण सदोदित सुख, आनंद, ऐश्वर्य देईल. असा शुभाने मंगलचा आशीर्वाद. शुभाने मंगलचा आशीर्वाद. देवा, माझी इच्छा पूर्ण झाली. मला आज्ञा असावी.